हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलला. स्टेशनला पोहोचलो. आली मात्र मोनोरेल म्हणजेच आपली पॅसेंजर. त्याने काय आम्हाला जायचं होतं, आम्ही नवजीवनने जायचं ठरवलं होतं कारण नवजीवन ही पॅसेंजरपेक्षा शेगावमध्ये लवकर पोहोचणार होती त्यामुळेच. आई आई घरी आहे ना पप्पाजवळ. आपण बोललो मग तुला मी डॉक्टर सेट घेऊन देते. डॉक्टर सेट पाहिजे तुला. डॉक्टर सेट घेऊन देते. झालं असं की आम्ही स्टेशनला आलो तेव्हापासून वंशिका रडत होती. का तर आमची आई म्हणजेच आली नव्हती सोबत, मम्मी घरीच होती, त्यामुळे ती रडत होती की आईजवळ जायचं आहे, आईजवळ जायचं आहे. मी तुमच्यासोबत येतच नाही म्हणे, मला आईजवळ सोडून द्या. कारण एवढे दिवस झाले ती पुण्याला होती, तिला तिचे मम्मी पप्पा आणि माझी आई हे तिघंच जण जास्त दिसायचे. त्यामुळे मग तिला कसं तरी तिच्या मम्मीने समजवलं व आईला फोन पण केला. आईसोबत फोनवर बोलली तेव्हा कुठेही शांत बसली. मग कचोरीवाला दादा आला कचोरी विकत. तिला म्हटलं खाते का, तर तिचं नाही नाही चालू होतं. मग काय कचोरी घेतली तेव्हा कुठं म्हणजे खायसाठी नाही, पण ती आईसोबत बोलली तर ती शांत बसली. मग कचोरी घेतली, तिला पण दिली, आम्ही पण खाल्ली. पण खरं सांगते ट्रेनमधली कचोरी खाऊ नका कारण त्यामध्ये काहीच नसते, फक्त मैदा होता, मसाला तर काहीच नव्हता. म्हणजे शेगावच्या कचोरीची पूर्ण वाट लावली. शेगावची कचोरी जर खायची असेल ना तर शेगावलाच खा, एवढी भारी भेटते ना शेगावला. स्टेशनच्या बाहेर गेल्यावरच लगेच खूप भारी कचोरी भेटते. ट्रेनमधली खाण्यापेक्षा ती खा. पोचलो शेगावला. तेवढं किती हात त्याच्या शांत मोरला पाहून घ्या माझ्या फोनमध्ये. मध्ये तर रडणं चालू होतं आणि स्टेशनवर आल्यावर मॅडम एकदम खुश झाल्या, बघा बाय पण करताय. मग नंतर आम्ही बाहेर आलो आणि लगेच आम्हाला शेगाव संस्थान म्हणजे मंदिरात जायला फ्रीमध्ये बस भेटली शेगावचीच. तर त्या बसमध्ये आम्ही बसलो आणि नंतर शेगावला पोचलो. बघा उतरलो तर एवढी गर्दी, मी तर अक्षरशः दरवाजातच उभी होती, एवढी गर्दी होती. पण ती भेटली, तिनेच आलो. आणि हा मंदिराच्या बाहेरचा परिसर बघा किती भारी. एवढ्या एरियात तरी व्हिडिओ मला घेता आला. नंतर तर पूर्ण मंदिरामध्ये व्हिडिओ वगैरे सगळं बंद आहे. फोनवर काढताच येत नाही, फोन सायलेंटमध्ये करायचा असंच सांगितलं. तर आम्ही आत गेलो, दर्शन वगैरे घेतलं शांतपणे आणि नंतर बाहेर आलो. नंतर ताई घेत होती गजरा, तर मॅडमला पण आमच्या वंशिकाला पण गजरा पाहिजे होता लावायला. आता हिची केस बघा आणि हिला गजरा लावायचा आहे, किती भारी आहे ना. नंतर आम्हाला दर्शनाला 3.5 तास वेळ लागला कारण गर्दी पण खूप होती आणि अधिक महिना चालू आहे ना त्यामुळे जास्त गर्दी चालू आहे. 3.5 तास तिथं वेळ लागला दर्शनाला आणि नंतर जेवणाच्या लाईनमध्ये 1 तास वेळ लागला. पण जेवण वगैरे केलं, एवढं भारी वाटत होतं ना, एकदम शांत झालं. नंतर आम्ही बाहेर आलो. वंशिकाला काही घ्यायचं आणि ती थांबेल किंवा ती आपलं ऐकेल असं होऊच शकत नाही. तिला घ्यायचं होतं ते बलून्स उडवायचं आणि मी तिला नाही म्हणत होती, मुद्दामून तिची मजा घेत होती नाही नाही करत. पण ती बघा मला वळत वळत घेऊन जातच होती कारण मी तिला नाही म्हणत होती, म्हटलं मलकापूरमध्ये पण भेटते, पण ती ऐकतच नव्हती. असं असतं, आपण जर बाहेर गेली ना तर हे लहान लेकरं आपलं काय ऐकत नसता. मग तिला ते घेऊन दिलं तेव्हा कुठं खुश झाली. मी ना तिला पिंक कलरचं काढून दिलं होतं आणि तिने रेड उचललं. ती पण खूप शहाणी आहे, तिला जे आवडते ना ते आवडते. तिला आपलं काही घेणदेण नाही की आपल्याला काय आवडलं, काय काही घेणदेण नाही तिला. मग असंच मार्केट बघत बघत म्हणजे बाजार भरलेला होता तो बघत आम्ही निघालो आणि खूप सारं सामान पण घेतलं, जास्त नाही पण घेतलं जे चांगलं वाटलं ते. नंतर इथं येऊन बसलो, थोडा वेळ बसावं म्हटलं कारण ऊन खूप तापत होतं. तर हिला पाणी पाजत होती. बघा ही बॉटलनी कसं पाणी पिणं चालू होतं मॅडमचं. पाणी पिता पिता पण तिला कोणी बोलायचं सांगितलं, ते व्हिडिओ काढत होती ती. आम्हाला जायचं होतं ट्रेननी आणि ट्रेन खूप लेट होती त्यामुळे आम्ही येऊन स्टेशनला थांबलो, खूप वेळ थांबलो. त्याच्यानंतर महाराष्ट्र आला. महाराष्ट्रच मलकापूरमध्ये 6:30ला पोहोचलं, तर समजा पॅसेंजर कितीला आले असेल. आणि फायनली आम्ही एवढे मोठे गर्दीचा सामना करून मलकापूरला पोहोचलोच कारण एवढी गर्दी होती, कारण गाड्या लेट होत्या त्याच्यामुळे. मॅडम बघा किती खुश. नेक्स्ट डे शेगाववरून आल्यावर कोणतीच क्लिप घेतली नाही, काहीच नाही. लगेच दुसऱ्या दिवशी हा व्हिडिओ सुरू करते कारण की म्हटलं आपण व्हिडिओ तिथंच थांबवलं आहे तर दुसऱ्या दिवशी सुरू केलं जेव्हा ताई तिच्या घरी इकडे शिफ्ट होणार होती तेव्हा. तर त्यामुळे आलेलो आम्ही इकडे.
इकडे आल्यावर हे काही इकडे आले तर आईकडेच होते म्हणून हे आत्ता आले, त्याच्यामुळे मग घरची साफसफाई केली. मी झाडून काढलं, ताईने गॅस ओटा पूर्ण घासून घेतला आणि येशू फक्त फोन पकडायचं काम करत होती, दुसरं काही नाही. त्याच्यामुळेच बापरे, कधीपासून पप्पाला ग्लास आले, पप्पा काय सुचणार आला वाटते. हा पाहिजे फोडशील नाही ते खाणार. हाईट वाढवायला पाहिजे ना. कॉम्प्लेन नाही करत का लहानपणी? कॉम्प्लेन नाही करत लहानपणी? कॉम्प्लेन पेलते की फक्त हे देव खाली ठेवले हो. हा वातावरण एवढं भारी झालं ना, असं वाटते जोरदार पाऊस येणार आहे आत्ता. अशी थंडीगार हवा चाललेली आणि इकडून बाहेरून झाडं आहे, त्याच्यामुळे तर लय भारी वाटत होतं. वाटतं आता लय जोरात पाऊस येईल असं वाटत होतं. का डान्स करेल? कशावर डान्स करतो? न्यू ट्रेंडिंग सॉन्ग आहे त्याच्यावर. चालली मी आज. ऍक्च्युली नाही सुट्टी नाही, सुट्ट्या संपल्या आता. सुट्ट्या संपल्या. पाऊस सुरू झाला ना, बाप रे बाप, काय इशू, किती पाऊस सुरू झाला. आम्ही इन्स्टा फॅमिलीला बोललोच होतं पाणी येणार आहे. बाप रे, कधी बोललं इन्स्टा फॅमिलीला? थोड्याच वेळात. नुसतं खोटं खोटं सांगेल इन्स्टा फॅमिलीला. हे आहे ना, हे कधी पण माझ्या मनातच घुसते. कोण? माझी बरी मावशी. नुसतं मारामारी करता लहान आहे. खूप जोरात पाऊस चालू आहे, असं वाटतं ओल्लं व्हावं, पण आता आम्ही घरी नाही म्हणून ओल्लं नाही होऊ शकत, म्हणून आमचं चालू आहे एन्जॉय करणं. जोरात पाऊस सुरू झाला आता. मातीचा वास किती भारी उरला ना. आणि खूप छान वाटते ते आम्हाला. अव मातीचा वास किती भारी उरला ना. मातीचा वास दिसता. आम्ही आमच्या घरून इकडे आलो होतो तेव्हा वंशिका छान अशी झोपलेली होती. तिला काही माहिती नाही की आम्ही इकडे आलो होतो आणि ती झोपेतून उठली आणि आई तिची तयारी करून आई तिला इकडे घेऊन आली आणि तिचे हेड चेहरा पण सगळे इकडे आले आणि मला कोणी आणलंच नाही असं झालेलं तिचा चेहरा. कोण बनवला? आजी बनवली की शालू बाई बनवली? मम्मी आली तर तुला काम लागलं नाही की हिने बनवायला पाहिजे, तर तू न बनवायला पाहिजे, तर माझ्या मम्मीने बनवायला लावला काय? मी बनवत होती पण मी दुकानात गेली होती. खोटं नको बोलू. आणि हा मम्मी. तर गाईज हा आयताच्या आजचा शेवटचा आहे, कारण आता उद्या मी चालली, सॉरी आज मी चालली, माझ्या मम्मीच्या आजचा शेवटचा, माझा शेवटचा नाही. तुम्ही पण या प्यायला. माझी मम्मी चहा खूप भारी बनवते. तिने बनवले. त्यांना नाही घेऊ फोटो, तुला घेऊ तिथे मातीचा नको घ्या तुम्ही घ्या दुसरं. ऊन लागलं त्याला कोणी तू पण खाना तुझी. सोबत घेऊन जाते.
पागल पुतळे पागल पुतळे पागल पुतळे मी पाणी नाही ठेवले पटकन लागते डिझाईन काढली तुम्हाला माहिती आहे आमची वंशिका एवढी बदमाश झाली ना, एवढी मारते आणि ही मुलगी सगळ्यांना. आता पण मला मारलं, धब 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 कुठलं. आणि ही या पाठीवर डिझाईन काढते. बघा हिची डिझाईन कशी डिझाईन काढली, छान डिझाईन काढ. बघा नुसतं उलट बोलते आम्हाला, नुसतं बोलत राहते ही पोरगी. लय बदमाश झाली. हा ना या दीदी? पोरगीनं मला पण मारलं. अरे बघ ती काय म्हणते. तू मारलं तिला? मारलं का? हा काय भेटतं? हा आणि हे बघा मॅगी दिली तिला तर मॅगी संपवली पण नाही, फक्त आम्हाला मारून राहिली, फक्त आम्हाला मारतीये. दादू दादू तुम्ही आला ना पैसे सांगतो तू जा पहिले समजत मला. तू जा पैसे सांगते तुम्ही आले. ये इकडे. बघा ही ऐकत पण नाही, ही अशीच करते. तुला पाठच नाही आता. इकडे ये ना तिथे, इकडे. मारलो वंशिकाने. इकडे वंशिका, इकडे. कोण आणि कुठं काय बोललो तुझ्याशी आता? बाबू मस्त मॅगी खाते. काय खाते दीदी? काय खाते? या काय बोलली तू आता? चांगलं बोल. कोण तुझ्या वाटी लागते? मी लागत नाही आता. मग तुझे फोटो काढून येतात, कोणाचे काढू? तुझाच काढायचा आहे मला. क्यूट दिसते ना, क्यूट दिसते ना. अगर तू क्यूट दिसते ना, क्यूट म्हणून. मग तुझे पण व्हिडिओ दिसतील ना तसे, ते याच्यासारखे. तू कोणाची व्हिडिओ बघते तर? काय करते? छान मी अशी तयार झाली. हा ड्रेस मी घातलाय. हा याच्यावर मी आधी पण फोटो काढले होते, पण मी गावाकडे येताना हाच घेऊन आलेली. बाकीचं घरी आहे तर मी हा वन पीस घातला, कारण की माझ्या इन्स्टाला 50K फॉलोअर्स झालेले आहेत. तर मला त्याचा केक कट करायचा होता, पण काल मला टाइम भेटला नाही, कारण आम्ही गेलो होतो शेगावला आणि तिकडनं यायला अंधार झाला होता, पूर्ण रात्र झाली होती. त्याच्यामुळे म्हटलं केक वगैरे कालच आणलेला, पण म्हटलं जाऊ द्या आपण उद्या करूया. तर आता पण टाइम भेटला नाही, आता संध्याकाळी करते आणि मला आज जायचं आहे. तर पटकन केक वगैरे आम्ही ताईकडे आलोय, तर मग छान अशी सिंपलच तयारी केली आणि आता केक वगैरे फोटोज वगैरे काढू केक सोबत.
छान असं सेलिब्रेट करू, एक आठवण म्हणून की 50 केला असं सेलिब्रेट केलं होतं, तर छान असं सेलिब्रेट करूया. आणि ह्या बाकीच्या बघा कोण काय काय करते. बघा आमची दीदी तर फक्त माझा मेकअपचं सामान वापरून मेकअप करते. बघू दे दीदी, बघा हिचा मेकअप, पावडर बघ किती लावली. हे बघा फक्त मेकअपचं सामान, मावशीचं मेकअपचं सामान कसं संपवायचं ते वंशिकाकडनं शिका. हा ना वंशिका? हो, लावला मेकअप. अजून काय करायचं आहे? हा, खेळणार आहे तू? चला तर वंशिका आता करते मेकअप. आता बघूया बाकी सगळे काय करताय. तर इशू काही चपात्या बिपात्या करत नाही बरं का, ते आता घेतलं तिने आखरीची चपाती करायला, सर्वात टाकूस घेतले म्हणजे मीच टाकते जाऊ दे. म्हणून शेवटची तू घेतली वाटते करायला, है ना नाटक. तर व्हिडिओसाठी हे इशूने चपाती नाही मम्मीने बनवली आहे. ह्या मम्मीने सगळ्या चपात्या बनवल्या. इशू फक्त टाइमपास करायसाठी एक चपाती लाटते वाटते, हा ना. आणि मम्मी हे सगळं आवडते इकडे. एक खास तुझ्यासाठी बनवते मी. तू चालली ना तुला डब्यामध्ये पॅक करायचं. सगळ्या गोष्टी चप. मम्मी तिकडे हातबीत धुते आहे, सगळं झालं. आणि ही आमची दीदी. झाला मेकअप? झाला. आता वंशिकाचा पण मेकअप झाला. वंशिकाचा पण मेकअप झाला म्हणजे आता आम्ही केक कापूया, कारण आमची दीदी पण तयार झाली म्हणून. आणि बघा आम्ही दोघी जणी कसं दिसतंय, ये कसं दिसतंय आम्ही दोघी जणी. बघा बघा बघा, ही माझी मुलगी. कोण आहे ही? माझी मुलगी, हा ना बाबू. हा तुटला कारण काय झालं होतं की हा केक घेऊन आणला तिकडून. तर मम्मीने थैलीमध्ये बॉक्स पॅक केला आणि मम्मी असा आणला. तो उलटा केक होता, तो फक्त उलटा होता. तर त्याचा वरचा आणि हे जरा हे झालं. तर आता तरी फोटो कसे येतात बघूया, तर चांगले आले तर मी फोटो वगैरे. म्हणून हा केक तुटला होता. म्हटलं जाऊ द्या, बघूया काय करायचं. कारण हा कालपासून आणलेला फक्त तुटला तिथे. आता आम्हाला फोटो काढायला लागते, तर सांगायला तर आम्ही फोटो काढले. तर आता आम्ही फोटो काढतो. तर सगळं झाल्यावर असं वंशिका आणि मी खेळत होती. तर असा होता आमचा 2 दिवसाचा दिवस. तर चला, व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा. भेटूया अशाच नवीन व्लॉगमध्ये. बाय.